पाहतोय की आपला महाराष्ट्र तरुण हा दिल्लीत आंदोलनासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांवर आपण पाहतोय की लाठीचार्ज करण्यात आला। अनेक मागण्यांसाठी तरुण दिल्लीत आहेत। आपली आणि आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? जय शिवराय साहेब, विषय असा आहे की याची मेन तर सुरुवात म्हणजे सर्वसामान्य जनता आपला न्याय मागण्यासाठी जी शेवटी जाती ती जाती न्याय देऊ तिकडे। परंतु काही दिवसापूर्वी न्याय देवतेनेच या तरुणांना कॉकरोच संबोधले गेले। हा पहिला विषय झाला। दुसरा विषय पेपर फुटीचा, नेटचे पेपर फुटले गेले। नेटचे पेपर फुटल्यानंतर हे अभिजित दिपके जे आहेत यांनी जे कॉकरोच पहिले जो कॉकरोचचा जो विषय आला तर सर्व तरुणांना मीडियाच्या माध्यमातून अभिजित दिपके साहेबांनी एकत्र केलं आणि हा जो पेपर फुटी झाली त्यानंतर त्यांनी तरुणांना न्याय मिळावा म्हणून जे शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान साहेब यांचा राजीनाम्याची मागणी केली। मला वाटतं 20-25 दिवस हे प्रकरण चालू आहे। सरकारने त्यामध्ये लक्ष घालून खऱ्या अर्थानं अभिजित दिपके साहेब असतील, त्याचप्रमाणे सोनम साहेब असतील, यांच्याशी खऱ्या अर्थानं चर्चा करायला पाहिजे होती। परंतु त्यांच्याबरोबर कुणीही चर्चेला पुढे गेलेलं नाही आणि आता 2-3 दिवसापूर्वी अशी परिस्थिती उद्भवली की लाठीकाठ्याने खऱ्या अर्थानं ह्या मुलांना मारण्यामध्ये आलं, बहिणी बाळांना मारण्यामध्ये आलं। 13-13, 14-14 वर्षाची मुलं आहेत, त्यांना समजून सांगायचं सोडून दिलं आणि त्यांना लाठीकाठ्याने वार केले। त्यांचे डोके फोडले, काहींचे हात फ्रॅक्चर झाले, काहींचे पाय फ्रॅक्चर झाले। अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं उद्भवली। तर ही अतिशय म्हणजे ज्यांच्याकडे उद्याचा आपण देश, जे देशाचं भविष्य आपण जे मानलं जातं, आजचे तरुण जे हे खऱ्या अर्थानं उद्याचे देशासाठी देशाचं भविष्य मानलं जातं आणि त्यांच्यावरतीच हा लाठीकाठ्यांचा मारा होतोय, हे योग्य नाही। त्याचप्रमाणे ॲक्च्युली मला वाटतं कालच बातम्यांना ऐकलं मी की हे जे लहान मुलांना जे म्हणजे मुलांना जे मारलं बिरलं त्याच्यावरती मला वाटतं वकील साहेबांनी काहीतरी कोर्टामध्ये विषय मांडला होता की बा हे फोटो बिटो पहा कशी परिस्थिती झाली। परंतु त्यावेळेस सुद्धा न्यायदेवतेने सांगितलं की ते फोटो पडण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आणि आम्हाला टाईम पण नाही। मग आता साहेब तुम्ही सांगा की सर्वसामान्य जनतेने जायचं पुढे, सर्वसामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? आज अशी परिस्थिती झाली आहे। आज हे सरकार एवढं काही ह्या टोकाला पोचलंय की त्यांना तरुणाई नकोच आहे असं मला वाटायला लागलं। कारण तरुणांच्या आज आपण बघतो की एवढं बेरोजगारी वाढलेली आहे आणि सदाभाऊ तो वेगळेच बोलले। सदाभाऊ बोलले आतंकवादी आहेत, म्हणजे मला आमच्या सारख्यांना काही समजायला मार्गाने नक्की काय प्रकार आहे। हे तरुण आतंकवादी दिसले का आपल्याला? अहो डबल ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, ते डॉक्टर लेवलची मुलं आहेत, MPSC UPSC करणारी मुलं आहेत। या नेटच्या परीक्षेला साहेब 20 लाख विद्यार्थी बसले होते। तिच्यामध्ये पेपर फुटीमुळे मला वाटतं 22 मुलांनी आत्महत्या केली। काय परिस्थिती असेल त्यांच्या घरची? 20 कुटुंब बर्बाद झाली। त्या कुटुंबांना सुद्धा सरकारला असं वाटणं की त्यांच्या घरी जाऊन आपण भेट द्यावी, त्यांचं सांत्वन करावं, त्यांना काही समजून सांगावं, त्यांना काही सहकार्य करावं, तसं सुद्धा वाटलं नाही। म्हणजे हा कुठला हा देश नक्की चाललाय कुठल्या दिशेने? तर माझी ऍक्च्युली अशी रिक्वेस्ट आहे, सर्व तरुणांना रिक्वेस्ट आहे, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, परंतु हे असं जर चालत राहिलं तर एक दिवस देशाची परिस्थिती बिकट होणार आहे। या देशामध्ये खऱ्या अर्थानं अराजकता माजल्यासारखा प्रकार झालेला आहे। कोणी त्यांना विचारायचंच नाही। त्यांनी खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, पाहिजे ते करायचं, पण विचारायचं कोणीच नाही। अशी परिस्थिती झाली आहे आणि हा जो दिल्लीला आता आमचे पक्ष प्रमुख
सन्मान्य उद्धवजी साहेब 2 दिवसापूर्वी गेले होते. साहेब पण तिथे जाऊन आले. साहेबांनी पण सर्वात त्यांना आधार दिलेला आहे. साहेब तर पहिल्यापासून त्यांच्या पाठीमागे होते. जे अभिजित भाऊंनी सांगितलं की रोज साहेबांचा मला फोन यायचा, बरोबर साहेब त्यांना फोन करून कॉन्टॅक्ट मध्ये होते. आणि आज परिस्थिती अशी आहे की आजही सुद्धा आम्ही सुद्धा आज मला वाटतं बॉम्बेला मिटिंग झाली, राज ठाकरे साहेबांची आणि आमच्या साहेबांची मिटिंग झाली. आम्ही सर्वजण सर्व शिवसैनिक खऱ्या अर्थानं या सर्व तरुणांच्या पाठीमागे आहे. इथं कुठल्याही पक्षाचा प्रश्न येत नाही, परंतु शिवसेना खंबीर या सर्व तरुणांच्या पाठीमागे आहे. तो तरुण कुठल्याही पक्षाचा असू दे, कुठल्याही जाती धर्माचा असू दे, आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. पण तरुणाला न्याय मिळाला पाहिजे आणि या तरुणांना त्यांचं भविष्य घडवता आलं पाहिजे. यासाठी आम्ही सदैव आजही आहे, कालही होतो, आजही आहे आणि उद्या सुद्धा आम्ही सदैव ही संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे हे सर्वजण तरुणांच्या पाठीमागे राहणार आहेत. तर आम्ही तरुणांना सांगू इच्छितो की तुम्ही डगमगून जागू नका आणि हा आंदोलन जे चाललेले ते शिस्तबद्ध झालं पाहिजे. तिच्यामध्ये पुढे कुणाचा म्हणजे मला असं म्हणायचं की इलिगल पद्धतीने आंदोलन करू नका. आंदोलन व्यवस्थित चालले, परंतु पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करून ही आंदोलनाची दिशा बदलवण्याचं काम करते असं मला वाटतंय. तरी पण आम्ही विनंती करतो की सर्व तरुणांनी शांततेने आंदोलन करावं, आपला हक्क आपल्याला मिळावा आणि हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. अवघड की आंदोलन तरुण एवढे दिवस करतायत, परंतु सरकार अजूनही राजीनामा घ्यायला तयार नाही, त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही. आपल्याकडचा राजीनामा कशामुळे होत नसेल? आता साहेब असं तर आम्हाला हे कळत नाही की एका मंत्र्यांमुळे 20 कुटुंब बाद झाली, 20 मुलांनी आत्महत्या केली. आज कितीतरी तरुण तिथे आहेत आणि तुम्ही एक राजीनामा घेऊ शकत नाही. म्हणजे नक्की आहे का हेच कळत नाही की हे राजीनामा हे एका धर्मेंद्र साहेबांचा आपण राजीनामा घेऊ शकत नाही. याचा अर्थ काय होतो? म्हणजे मला असं वाटतं की धर्मेंद्र साहेबांमुळे सरकार कुठे अडचण देणार आहे की काय? एक राजीनामा जर घेत होते ते काही होतच नव्हतं ना, सर्व विषय संपत होता ना साहेब. एका राजीनाम्यासाठी तुम्ही आता तरुण वेठी धरलेत. या देशामध्ये 60% तरुण आहेत. सर्वात जास्त तरुणाच्या देशाचा तो इंडिया आहे, भारत देश आहे. आणि एवढे तरुण तुम्ही वेटीच धरले एका मंत्र्यासाठी, म्हणजे नक्की काय हे आम्हालाच कळत नाही ऍक्च्युली. या सरकारच्या किंवा पंतप्रधानांच्या काही फाईल या प्रधान यांच्याकडे असतील का? ते कसं सांगतं म्हणजे आता तो डाऊट यायला लागला ना. तुम्ही सांगा एका आज एवढं आंदोलन पेटलंय, सर्व तरुण रस्त्यावरती उतरले, निवड दिल्ली पुरता विषय मारायचा नाही राहिला. हा ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर भारतामध्ये हा विषय झालेला आहे. आज मुंबईला काय चाललंय बघा, महाराष्ट्रामध्ये चौकडे चाललेले सर्व तरुण रस्त्यावर उतरले, तरी तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाही. मग आता तुम्ही जे बोलता असू शकतं ना, यांचे काहीतरी धागेदोरे तिथे असतील ना, म्हणजे त्यांचा राजीनामा घेत नसणार ते. एवढे बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सनी भैया, आपण युवा सेनेचं नेतृत्व करताय. शिवसेनेची या सर्व जंतर मंतर जे आंदोलन चाललेलं आहे, काय भूमिका आहे युवकांची नेमकी? मगाशी शेठने सांगितलं की उद्धव साहेब हे अभिजित दिपके यांच्या पहिल्या दिवसापासून संपर्कात आहे. शिवसेना हा पक्ष एकमेव पक्ष आहे तो युवकांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. आपण पाहिलं 20 जुलैला सोनम वांगचुक साहेबांना पोलिसांनी उचललं, पण उद्धव साहेबांनी यांना आधीच पाठिंबा दिला होता. आजही युवा सेना ही संपूर्ण ताकदीने या युवकांच्या मागे आहे आणि या पुढेही या युवकांच्या मागे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत युवा सेना ही त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ठाम असेल. विद्यार्थ्यांवर हल्ला झाला, सरकार राजीनामा घ्यायला तयार नाही. खरं म्हणायला गेलं तर यांच्या नालायक सरकार पुढंच नाही. मी थेट बोलतो, याच्यात काही वावगं नाही. लहान लहान मुलींवर यांनी लाठीचार्ज केलाय, मुलांची डोके फोडलीत. कुठला न्याय हा? म्हणजे संविधानाने आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार दिला, ह्या अधिकाराचं कुठेतरी मोठ्या प्रमाणात उल्लंघन होतंय असं आपल्याला म्हणायला लागेल. त्यांना काय करायचं होतं? त्यांना फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायचा होता. त्यांच्याकडून एवढं छोटस काम होत नाही. म्हणजे हे सरकार कोणत्या पातळीवर काम करतंय हे आपल्याला म्हणावं लागेल. आवाज एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सर्व चाललेलं आहे, अनेक पक्ष सपोर्ट करतायत, तर आपल्या युवासेनेची तालुक्यात काय भूमिका असणार? युवा सेना ही युवकांच्या पाठीमागं भक्कम उभी आहे. येत्या काळात ह्या विषयावर पक्ष म्हणून नाही तर सर्व युवक म्हणून आम्ही एकत्र येणार आहे. लवकरच ते तुम्हाला दिसेल. 26 तारखेला
आदित्य साहेब आणि अमित साहेबांनी मुंबईत आंदोलन पुकारलेलं आहे आणि उद्या सुद्धा 5 वाजता शिवाजी पार्कवर आंदोलन होतंय. त्यामध्ये सुद्धा तालुक्यातले युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि काही भविष्यातले काही युवक दिल्लीला सुद्धा जाणार आहेत युवा सेनेचे. त्याच्यामुळे भविष्यात तालुक्यातले युवा सेना ही भक्कम उभी आहे, उभी असेल आणि कायम उभी राहील, मी याची तुम्हाला शाश्वती देतो.